नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपण लहान मोठे आवडीने खातील असे आलू पराठ्याची रेसिपी बघणार आहोत. तर यासाठी आपण गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी कस्तुरी मेथी घालून रोज नेहमीसारखी कणिक मळून घेतली आहे. या कणकेला थोडंसं तेल लावून एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर उकडलेले बटाटे चांगले स्मॅश करून घेतले. यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा तसेच बडीशेप घातली. बडीशेप ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. धने जिरे पूड, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि किंचितशी हळद यामध्ये आपण ॲड केली आहे. त्यानंतर हे चांगलं मिश्रण आपण चांगलं हलवून एकजीव करून घेतलं आणि हे मिश्रण एक 15 ते 20 मिनटासाठी चांगलं मुरून ठेवायचं आहे. त्यानंतर कणकेचे उंडे करून आपण त्यामध्ये हे सारण भरून घेतलं आणि भरून झाल्यानंतर हे आपण पुरणाच्या पोळीप्रमाणे चांगले लाटून घेतलं. त्यानंतर हा आलू पराठा गरम तव्यावरती दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेतला. दोन्ही बाजूनी चांगला भाजून झाल्यानंतर त्यावरती तूप लावून घेतले. अशा प्रकारे आपला आलू पराठा तयार आहे. हा तुम्ही दही, लोणचं किंवा टोमॅटो सॉस कशावरही खाऊ शकता. धन्यवाद.